नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे. तुम्ही पाहतात युवा राज्य न्यूज चॅनल. आज आपल्यासोबत डॉक्टर शरद आडकिने सर आहेत. आपल्यासोबत ते आज स्किन या विषयावरती चर्चा करणार आहेत. तर आपण त्यांच्यासोबत स्किन विषयावर पूर्ण माहिती घेणार आहोत. आणि त्यांचं हे हॉस्पिटल छत्रपती चौकामध्ये नैवेद्यम हॉटेलच्या समोर आहे. आर्य आयुर्वेदिक स्किन केअर म्हणून. तुम्ही तिथे जाऊन पण त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर सर्वप्रथम सर मला नमस्कार. तुमचे नमस्कार सर. सर्वप्रथम तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? मी ॲक्च्युली आता या क्षेत्रामध्ये प्युअर आयुर्वेदिक स्किनची आणि केसांची म्हणजे हेअरची प्रॅक्टिस करतो. जवळपास आज मला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत या फील्डमध्ये प्रॅक्टिस सुरू करून. सर, जसं की आता लोकांचं म्हणणं असतं की एकदा केस गळून गेले तर पुन्हा वापस किती काही जरी केलं तर येत नाहीत. हां, त्यावरती काही खूप छान क्वेश्चन विचारला तुम्ही. ॲक्च्युली केसांचे कसे असतात, बरेचशा प्रकार असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर जसं की हेअर मेल पॅटर्न जो असतो त्यामध्ये समोरती ही जी हेअरलाईन असते ही पाठीमागे गेलेली असते बऱ्याचशा पेशंटमध्ये. तर त्यांच्यामध्ये केस येऊ शकतात, असं नाही की नाही येणार, पण त्याच्यासाठी जे काही कालावधी आहे तो त्याप्रमाणेच जास्त लागतो. कारण तो जो आजार आहे तो अनुवांशिक म्हणजे जेनेटिक पण असू शकतात. जर जेनेटिक केसेस असतील तर त्यामध्ये बराचसा काळ आपल्याला वेळ लागणार आहे. बाकीच्या ज्या गोष्टी असतात ॲलोपेसियाचे केसेस म्हणजे आपण ज्याला आपल्या सामान्य भाषेमध्ये चाय लागणं म्हणतो, चकते पडणं म्हणतो, तर ते उंदरी लागणे म्हणतो, त्या गोष्टी ज्या असतात त्यांच्यामध्ये रिझल्ट हे खूप फास्ट प्रकारे आपण अचीव करू शकतो. जसं की सर आता स्किनचे जे रोग आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढत चालले. ते काय म्हणजे आधीच्या काळापेक्षा आणि आताच्या काळामध्ये बघायला गेलं तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली आजकालची जी काही जीवनशैली आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये त्वचा सुद्धा येतात. जसे की आता आपण बघतो आजकाल जे काही आपले खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, जसं आपण बरेच जण जंक फूडच्या मागे खूप धावत आहोत. जसं की ज्याच्यामध्ये आलं पाणीपुरी आलं, पिस्ता आला, पाणीपुरी आलं, बेकरी आयटम झाले, नूडल्स, टोस्ट यासारख्या गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये काय झाले, जास्त प्रमाण आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपलं वाढलेलं आहे. त्यामुळे जे काही आहेत त्वचेचे आजार ते पूर्वीच्या काळापेक्षा आता भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला वाढून दिसतात. त्यासोबतच आपलं जे काही विहार आहे विहार म्हणजे राहणीमान. जसं की आपण पूर्वीला आपण बघत होतो जे काही पूर्वीचे लोक होते 6-7च्या दरम्यानमध्ये सायंकाळचं जेवण करायचे आणि 7-8 वाजेपर्यंत ते आरामात झोपत जायचे. पण आजकाल काय झालेलं आहे, प्रत्येकाला झोपण्यासाठी 11-12-1 असा हा टाईमला म्हणजे रात्रीचा एवढा टाईम जात आहे. तर हे जे आहे ते आपण जर 8-9च्या दरम्यान जर झोपलो तर जे काही शरीरातील जे काही हार्मोन्स असतात जे की रिपेअर आपल्या शरीराला करण्यासाठी बदल होत असतात ते त्यांचा जो पिरियड आहे तो रात्री 11 ते 2 हा पिरियड असतो. आणि आजकालची जी काही युवा पिढी आहे किंवा हे जे जनरेशन आहे त्यांच्यामध्ये आपण मोस्टली बघतो की बरेचसे विद्यार्थी किंवा जर बरेचसे जे मुलं किंवा मुली आहेत ते 12-1च्या नंतर झोपायला लागतात. ज्या काही अशा आपल्या शरीरातील बदल होणारे असतात ॲक्च्युली 11 ते 2 या वेळेमध्ये ते न होत ते ॲक्च्युली प्रॉपरली न होत असल्यामुळे हे जे काही आपण आता आजकाल डिसऑर्डर बघतोय त्वचेचे किंवा केसांचे ते आजकालच्या पिढीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणून येत आहेत. त्याच्यावर काय आपल्या मोबाईलच्या स्क्रीनचा काही इफेक्ट होतो का? मोबाईलच्या स्क्रीनचा शक्य म्हणजे 100% होतच असतो. कारण आपण आजकाल बघतो बऱ्याचशा पेशंटच्या डोळ्यांच्या खाली पफ्फीनेस, आता थोडीफार माझ्या पण डोळ्याच्या खाली पफ्फीनेस म्हणजे कसं हे थोडंसं फुगून दिसणं किंवा डोळ्याच्या खाली काळे डाग दिसणं, ही जी गोष्ट आहे ही मोबाईलच्या जास्त अतिवापरामुळेच आपल्याला आजकालच्या मुलांमध्ये मुलींमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. त्याला कमी करण्यासाठी काही उपाय असतात का? त्याला कमी करण्यासाठी ज्या गोष्टीमुळे जी गोष्ट होते ती प्रथमतः टाळणं हे त्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट आहे. म्हणजे आमच्या आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पहिले आजार ज्यापासून होतो त्या तुम्ही जे काही हेतू असतो तो हेतू तुम्ही सर्वात अगोदर टाळा किंवा बंद करा. म्हणजे आपण मोबाईल बघतोय तर मोबाईलमुळे होते तर मोबाईल हा आपण टाळायला हवा. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या भरपूर मार्केटमध्ये आणि आयुर्वेदामध्ये पण आमच्या रुटीन्स आहेत, स्किन केअर रुटीन्स, त्या आपण जर वापरल्या तर खूप छान प्रकारे रिझल्ट त्याच्यामध्ये सुद्धा भेटतात. आयुर्वेदानुसार निरोगी त्वचा म्हणजे काय? निरोगी त्वचा म्हणजे आयुर्वेदानुसार जी त्वचा मृदू, तिच्यामध्ये चमक, सौंदर्यत्व आणि त्याच्यातील रोमसुद्धा जे असतात ते सुद्धा मृदू आणि पातळ या प्रकारे असतात, त्या त्वचेला आपण निरोगी त्वचा असं गृहीत धरू शकतो. आणि ज्यांची जी त्वचा निरोगी असते त्यांच्यामध्ये निरोगी त्वचेचं लक्षण काय असतं तर त्यांच्या त्वचेवरती कोणताही त्वचेचा आजार नसतो. मग ती त्वचा पांढरी असू द्या, काळीकट्टा असू द्या, कोणत्याही कलरची असू द्या, ज्या त्वचेवरती कोणताही आजार नसतो ती त्वचा म्हणजे निरोगी त्वचा.
सर आता खूप जण म्हणतात की गरम पाण्याने जर त्वचा धुतली तर काही इफेक्ट होतात आणि थंड पाण्याने धुतलं तर त्वचा अशी चांगली राहते. ते खरंच म्हणजे होतंय का असं? हां, हा खूप छान प्रश्न विचारला होता आपण. आपण जे गरम पाणी घेतो, गरम पाणी घ्यायला हवं, पण आमच्या शास्त्रानुसार, आयुर्वेद शास्त्रानुसार सांगितलेलं गरम पाण्याने जी आंघोळ करायची असते ती मानेच्या खाली करायची असते. कारण काय होईल, आपल्या शरीरातील जे काही ओपनिंग्स असतात त्वचेवरती, त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा ऑर्गन आहे. कारण तो काय करतो, पूर्ण आपलं लेअर, केस, नख आणि दंत सोडले तर जिथं कुठं आपल्या शरीरामध्ये जे आहे ती पूर्णतः त्वचा आहे. तर त्यामुळे आपण जे काही आपण गरम पाणी शरीरावरती घेतो, गरम पाण्याने काय होतं तर आपल्याला घाम येतो. गरम पाणी घेतल्यानंतर घाम येणं म्हणजे काय झालं, एक प्रकारे आपल्याला जे काही आपल्या आतील जो घाण असतो, घाम, आता आपले मल असतात त्याच्यामध्ये आपण काय मलमूत्र हे जे आहेत ते मल आहेत. तसंच एक त्वचेतील जो घाम येतो तो सुद्धा एक काय त्वचेचा मल आहे. तर ते घाम बाहेर यायला हवा. जर घाम बाहेर आला तर त्वचा आणखीन म्हणजे जास्त लवचिक राहते, जास्त प्रमाणामध्ये टवटवीत राहते. तसंच या प्रकारच्या गोष्टी आढळून येतात. जसं की आताच्या नवीन ज्या जनरेशनमध्ये पिंपल्स किंवा असे काळे डाग पडणे, त्याची कारणे कोणती असतात? आता पिंपल्स हा एक खूप मोठा इश्यू आहे आजकालच्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये पण. तर मुलांमध्ये ॲक्च्युली हा पिंपल्स कशामुळे होतो, तर एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपण अगोदर डिस्कस केलो, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा राहणीमान, हा एक कारण झालं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे मुलं असतात ते काय करतात मॅक्झिमम, जेव्हा किंवा सलूनमध्ये जातात किंवा बार्बरकडे जातात, दाढी सेविंग वगैरे करतात, त्यावेळेस काय होतो, एक बी अँथ्रॅक्स नावाचा जंतू असतो. तो आपण कितीही जरी हायजीन वापरला तरी ॲक्च्युली आजकाल ब्लेड वगैरे तर सगळं चेंज करत असतात, पण टॉवेल वगैरे असतो, तो बी अँथ्रॅक्स नावाचा जंतू हा जो असतो एकाचा दुसऱ्याला जात असतो. तर त्या टॉवेलवर न कळत समजा तुम्ही सेविंग केलं आणि तुम्हाला जर तो जंतू असेल तुमच्या सेविंगवरती किंवा चेहऱ्यावरती, तर तो त्या टॉवेलचा जर मला वापर करण्यात आला तर तो जंतू माझ्याकडे येतो. तर त्याचा एक सोपा उपाय असतो की त्या कारणामुळे जर झाला असेल तर आपण दिवसातून 3-4 वेळा जर साध्या पाण्याने जरी चेहरा धुतला तरी पण ते जे काही जंतू असतात ते निघून जात असतात. राहिला प्रश्न मुलींमध्ये एक थोडंसं वेगळा अनुभव आपल्याला आढळून येतो. बऱ्याचशा ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये काय होतं तर त्यांचा जो मेन्स्ट्रुएशन पिरियडचा जो ओव्ह्युलेशन डे असतो त्यावेळेस काय होतं, त्यांच्या शरीराचं जे तापमान असतं ते नॉर्मल दिवसांपेक्षा 1 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं असतं. त्या कारणामुळे शरीरातली हीट वाढते. हीट वाढल्यामुळे पण त्यांच्या याच्यावरती चेहऱ्यावरती जे असतात ते पिंपल्स येऊ शकतात. या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आयुर्वेदानुसार. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या गोष्टी असतात ते थोडेफार हार्मोनल्स बदल होणे यासारख्या गोष्टीमुळे पण लेडीजमध्ये पिंपल्स जे असतात ते येण्यासाठी कारणीभूत ठरतात. आयुर्वेदामध्ये त्वचेचे प्रकार कसे ओळखले जातात? आयुर्वेदानुसार त्वचेचे प्रकार 7 सांगितलेले आहेत. जसे की मॉडर्नमध्ये सुद्धा त्वचेचे 7 लेअर सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे अवभासिनी नावाचा लेअर. आता याच्यावरून आपल्याला अवभासिनी या नावावरूनच आपल्याला समजते की हा जो लेअर आहे तो त्वचेचा कलर देण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कॉम्प्लेक्स कलर्स असतात, जसं की त्वचेच्या खाली मेलॅनिन नावाचा एक आयुर्वेदिक शास्त्रानुसार एक कलर असतो जो त्याचं काम असतं की त्वचेला नॉर्मल कलर देणं. त्याचं जर जास्त प्रोडक्शन झालं तर आपल्याला चेहऱ्यावरती वांग दिसणं किंवा काळे डाग दिसणं हे जाणवतं. आणि त्याचं जर कमी प्रोडक्शन झालं तर आपल्याला जे पांढरे चट्टे वगैरे कोड म्हणतो आपण, त्या गोष्टी आपल्याला त्वचेवरती जाणवतात. त्याच्यानंतरचा जो दुसरा लेअर असतो तो तांबरा नावाचा आहे. तांबरा म्हणजे काय असतो, लोहिता आहे. लोहिता नावाचं म्हणजे त्याच्या नावातच दडलेलं आहे. लोहिता म्हणजे रक्त, रक्त म्हणजे लाल. तर त्याच्यामध्ये त्या लेअरमुळे आपल्या त्वचेला जो असतो तो लालपणा येतो. त्याच्यानंतरचा जो असतो लेअर तो आहे तांबरा. तांबरा म्हणजे तो तांब्यासारखा लेअर असतो. त्याच्यामध्ये जे काही विसर्प यासारखे जे काही आजार असतात ते त्या लेअरमध्ये दडलेले असतात. त्याच्यानंतरचे असे 3-4 आणखीन लेअर आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर अवभासिनी आहे, रोहिणी आहे. रोहिणी म्हणजे जे की हील करते शरीरातील जे काही गोष्टी म्हणजे जखम वगैरे पडलेले असतात ते भरण्याचं काम वगैरे अशा गोष्टी करतात. अशी पूर्ण 5-7 लेअर सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. तर या प्रकारे त्वचेचे लेअर आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. आता खूप जणांच्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर जसं जन्मखून आपण म्हणतो पूर्ण काळा चट्टा, त्याला काही असं म्हणजे रिमूव्ह करता येते की नाही? बर्थ मार्क्स जे असतात त्यांना आपण आता माझ्याकडे एक 12-13 वर्षाचा मुलगा आहे, त्यांना लहानपणापासून बर्थ मार्क्स आहेत. तर त्यांच्यामध्ये आपण ती 4 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये जवळपास 50-60% रिझल्ट अचीव केलेले आहेत. पण त्यांच्यामध्ये पण खूप मोठी कन्सिस्टन्सी ठेवावं लागते. बरेचसे लेप आहेत जे की चांगले काम करतात, पण 100% म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्यामध्ये 90 to 80% पर्यंत अचिव्हमेंट करू शकतो बर्थ मार्क्समध्ये. आता जसं की आता लोकांचं जीवनशैली झालेली आहे पहिल्यापेक्षा खूप अशी धावपळीची झालेली आहे, त्याचा म्हणजे आपल्या स्किनवर काय परिणाम होतो का?
धावपळीच्या जीवनाचाच शरीरावरती परिणाम होणार ठरला. कारण आजकाल कसं आहे, आपण दैनंदिन जीवनात बघतो बरेचसे जे काही म्हणजे पेशंट्स असतात किंवा आपण जरी झालो तर प्रत्येकाला हा मानसिक ताण, स्ट्रेस या गोष्टी असतातच. आता आपल्याला साहजिक एक गोष्ट सांगायची गेली तर समजा आपल्याला जर राग आला तर तो कुठं आपल्याला कसा समजतो, चेहऱ्यावर बघून समजतो. समजा एखाद्या व्यक्तीला राग आला, आपण काय म्हणतो तो लालबुंद झाला, म्हणजे त्याचा काय संबंध आहे, तो मनाशी आहे. मनाशी म्हणजे स्ट्रेसशी संबंध आहे. तसंच आपला एखादा मित्र असला जवळचा, तर आता तो स्ट्रेसमध्ये आहे की काय आहे ते आपण कशावरून ओळखतो, तर त्वचेवरून ओळखतो की बाबा हा काहीतरी ताणतणावामध्ये, हा काहीतरी विचार करतो, हा त्याच्याकडे आपण बघितल्यानंतर समजू शकतो. त्याच प्रकारे मनाचा आणि स्ट्रेसचा किंवा आपल्या धावत्या जीवनाचा हा त्वचेशी खूप जवळचा संबंध आहे. हार्मोनल जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी काय आहे का? हार्मोनल चेंजेस आहे. हार्मोनल्स चेंजेस जे असतात, आता आपण बऱ्याचशा हार्मोन्समुळे काय काय आजार होतात ते आपण बघू. कपाळावरती इथे या नाकाच्या साईडला किंवा मानेवरती काळे डाग आपल्याला बऱ्याचशा केसेसमध्ये म्हणजे बऱ्याचशा पेशंटमध्ये बघायला भेटतात. तर ते काय असतं, तर ते अॅकॅन्थोसिस नायग्रस नावाचा एक आजार असतो. तो हार्मोन्समुळे होतो. त्याच्यामध्ये ॲक्च्युली पेशंटमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सी असते, त्यामुळे होतो. दुसऱ्या गोष्टी झाल्या हार्मोन्सच्या बदलामुळे, जसं की पीसीओडी. आता त्याचं पण नाव शास्त्रानुसार बदललं, आता त्या आधुनिक शास्त्राने बदलले. आता PMOS असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. तर त्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये जे पिंपल्स येणं चेहऱ्यावरती लेडीजना किंवा अनवॉन्टेड हेअर्स येणं, म्हणजे लेडीजच्या चेहऱ्यावरती जे काही आपल्याला नको हवेत ते केस येणं, ह्या गोष्टी PCOD म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर लगेच जे काही थायरॉईड असतं, थायरॉईडसुद्धा हे हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे होतं. आणि थायरॉईड झाल्यामुळं काय होतं, तर केस गळती होणे, केस वितळ होणे, कर्ली केसेस होणे, जसे की थायरॉईडमध्ये सुद्धा कर्ली केसेस आपल्याला आढळून येतात. तर ह्या गोष्टी ज्या काही असतात त्या आपल्या स्किनशी आणि केसांशी निगडीत असतात हार्मोन्समुळे. तर यावरती आमच्या शास्त्रामध्ये भरपूर खूप छान उपयोग, म्हणजे खूप छान रिझल्ट पण आहेत आणि खूप छान औषधीसुद्धा आहेत. त्यामध्ये आम्ही स्पेसिफिक रसधातूला पकडून चालतो आणि पंचकर्माच्या सहाय्याने आम्ही त्या पेशंटला जेवढे जास्त रिझल्ट देता येतील तेवढे रिझल्ट देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि छान रिझल्ट पण येतात आमच्या पेशंट्स. सर, आता आयुर्वेदामध्ये म्हणजे ही पूर्ण जी स्क्रीन ट्रीटमेंट आहे ही कशी केली जाते? आयुर्वेदामध्ये स्किन ट्रीटमेंट ही प्रत्येक दोषाला ठरवून केली जाते. आता आयुर्वेदामध्ये 3 दोषाला आम्ही जास्त महत्त्व देतो: वात, पित्त आणि कफ. तर सर्वप्रथम आम्ही काय करत असतो, आमच्या शास्त्राने सांगितलेलं की पहिले तुम्ही हे करा, पेशंट बघा, म्हणजे परीक्षण करा. परीक्षण केल्याच्या नंतर त्या आजारावरती ट्रीटमेंट द्या. तर सुरुवातीला आम्ही काय करत असतो, आजार कोणता आहे याच्यानुसार ट्रीटमेंटच्या ज्या काही मॉडलिटीज आहेत त्या बदलत असतात. तर आयुर्वेदामध्ये आम्ही सर्वात प्रथम शमन आणि शोधन या 2 प्रकारच्या ट्रीटमेंट करतो. शमन म्हणजे कसं, खाण्यासाठी देणाऱ्या औषधी, आणि शोधन म्हणजे त्यामध्ये पंचकर्म आलं. पंचकर्मामध्ये 5 प्रोसिजर आल्या: वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण यासारख्या 5 प्रोसिजर शोधनमध्ये येतात. तर आमच्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की त्वचेसाठी वारंवार शोधन करायला हवे. सर्वप्रथम म्हणजे दर 15 दिवसांनी वमन करायला हवं. वमन म्हणजे उलटी करणं. त्याच्यानंतर दर महिन्याच्या अंतराने विरेचन करायला हवे. त्याच्यानंतर दर 6 महिन्यांनी रक्तमोक्षण करायला हवे आणि दर 7 दिवसांनी बस्ती द्यायला हवी. या प्रकारच्या अशा 4-5 ज्या पंचकर्माच्या प्रोसिजर आहेत त्या सांगितलेल्या. आणि आपण जर त्याप्रमाणे करत गेलो तर जे काही सोरायसिस सारखे जे काही क्रॉनिक आजार असतात त्यांच्यामध्ये आपण 100% सुद्धा अचिव्हमेंट मिळू शकतो. आणि रिकरन्स जो असतो त्यांना परत परत होण्याचा, तो सुद्धा आपण 99 ते 100% टाळू शकतो पंचकर्माच्या सहाय्याने. सर, मग ह्या पंचकर्माचा उपयोग होतो का आपल्या त्वचेसाठी किंवा? हां, 100% पंचकर्माचा. आता आमच्या दैनंदिन जीवनामध्ये माझ्याकडे दर महिन्याला 10 ते 15 पंचकर्माचे आम्ही पेशंट करतो. त्यांच्यामध्ये रिकरन्स हा जो रेट असतो, म्हणजे कोणताही आजार, जसं आपण बघतो आजकाल जो फंगल इन्फेक्शन आहे, आज गोळ्या घेतलात की तात्पुरतं थांबतं, पण 4-8 दिवसांनी परत येतं, त्याला आपण रिकरन्स म्हणतो. तो रिकरन्स कमी करण्यासाठी आमच्या शास्त्रामध्ये पंचकर्म आहे. जर तुम्ही पंचकर्म केलात 2-3 वेळा, तर तो जो रिकरन्स असतो तो 98 to 100% पर्यंत सुद्धा आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतो. जसं की सर, आता म्हणजे लोकांना हे जे आयुर्वेदिक आहे खूप टाइम खाणार आहे म्हणतात लोक, तर हे संयम किती ठेवावा लागतं या गोष्टीमध्ये? टाइम खाणारा, या चांगली गोष्ट विचारला तुम्ही याबद्दल. आता जी गोष्ट वेळ घेते, कोणत्या गोष्टीसाठी वेळ घेते, तर आता आमच्या शास्त्रामध्ये असं पण आहे, आम्ही यासाठी पण गोष्ट देतो. जसं की सोरायसिस हा आजार जर पिढीवत आला, समजा आजोबांचा असला, मुलांना आला, मुलांचा नातवडा असला, जर आम्ही आजोबांना जर मेडिसिन दिलं तर त्यांचा जो आजार आहे तो आम्ही पुढच्या पिढ्यांमध्ये येण्यापासून थांबवू शकतो. एवढं आयुर्वेदा फास्ट आहे विचार करायला गेलो. फक्त
त्याचे जे काही आपल्याला रिझल्ट बघायला भेटतात ते थोडेसे हळूवार म्हणता येणार नाही ते त्यांच्या, कारण जेव्हा केव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा तो काय करतो, ॲक्च्युली 6-7 वर्षानं काही तर 8-10 वर्षानंतरचे पेशंट आमच्याकडं, क्रॉनिक पेशंट आमच्याकडे येतात. त्यांना 3 महिन्यामध्ये ट्रीट करणं हे काही असं खूप लेंदी प्रोसिजर नाही आहे. कारण तुम्हाला जर आजार 7-8 वर्षापासून असेल आणि तुम्हाला जर 3 महिन्यामध्ये रिलीफ भेटत असेल तर मला नाही वाटत की ही लेंदी प्रोसिजर आहे आणि संयम ठेवण्यासारखी आहे. 3 महिने म्हणजे कोणी पण इझिली संयम ठेवू शकतो. आत्ता जर आपण बघायला गेलं आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा एवढ्या फॅसिलिटीज झाल्यात, एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा जे मेल पॅटर्न बाळनेस असतो त्यांच्यामध्ये सुद्धा रिझल्ट त्यांना 2-3 महिन्यामध्ये ते सुद्धा देऊ शकत नाहीत केसांच्या पेशंटमध्ये. तर त्याला आपण लेट प्रोसेस नाही म्हणू शकत. काही गोष्टी अशा असतात ज्या की टाईम टेकिंग असतात, टाईम घेणाऱ्या असतात आणि त्या गोष्टीसाठी आपण टाईम द्यायलाच हवा. जसं की आता खूप केमिकल प्रोडक्ट्स आपल्या इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत, तर केमिकल प्रोडक्ट्सच्या कम्पेअरमध्ये हे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत हे कसे उपयोगी पडतात म्हणजे लोकांना? या गोष्टीवरून मला एक हा जो पॉडकास्ट बघणार आहे सर्वांना सांगायचं आहे की आपण कोणती गोष्ट त्वचेवरती लावायला हवी. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा असेल तर आपण काय करतो, 2-3 मित्रांना विचारतो, बरोबर आहे. एखादी 4 व्हीलर घ्यायची असेल 2-3 मित्रांना विचारतो. मग आपण जे त्वचेला जे क्रीम वगैरे लावणार आहेत ते आपण जवळच्या डॉक्टरांना विचारायलाच हवी, विचारूनच लावायला हवी. जे काही आपल्याला मार्केटमध्ये भेटतं ॲडव्हर्टायझिंग आहे त्याच्यावरती न विश्वास ठेवता आपण जे काही जवळचे डॉक्टर असतील त्यांना विचारून जर घेतलं तर ती तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. त्याच्यासोबत दुसरा एक क्वेश्चन म्हणजे त्याच्यासोबत दुसरा एक असा आन्सर आहे की जे काही आपण लावतो त्या गोष्टी आपल्याला खातासुद्धा आल्या पाहिजेत. आता आम्ही जे काही आयुर्वेदामध्ये ज्या काही गोष्टी पेशंटला लावण्यासाठी देतो, चेहऱ्यावरती म्हणा किंवा कोणत्याही आजारासाठी खाण्यासाठी देतो, त्या गोष्टी आम्ही दोन्ही प्रकारे एकतर एक्सटर्नली लावू पण शकतो आणि ते गोष्ट पेशंट खाऊ पण शकतो. तर माझं असं म्हणणं आहे प्रत्येकांना की तुम्ही जी काही क्रीम लावतात ती क्रीम तुम्हाला खाता येते का, याबद्दल थोडासा विचार करून ती क्रीम आपण लावायला हवी. बस फक्त तिचे ॲडव्हर्टायझिंग बघितले, तिचे 2-3 रिझल्ट बघितले म्हणून ती क्रीम आपण लावतोय हे चुकीचं ठरणार. सर म्हणजे की लावल्याने जास्त लवकर इफेक्ट म्हणजे त्याचा हे दिसतो, परिणाम जास्त लवकर दिसतो की खाल्ल्याने लवकर दिसतो? आता ॲक्च्युली तो आजारानुसार डिपेंड राहील. म्हणजे जर तुम्हाला टेम्पररी जर रिलीफ पाहिजे असेल तर आपण एक्सटर्नली ॲप्लिकेशन वगैरे देतो आणि जर परमनंट असेल तर तुम्ही आतून घेतलेलं कधीही चांगलं. तुम्हाला तात्पुरतं, जसे की आता आपल्याला लग्नामध्ये जाण्यासाठी आपण थोडंसं मेकअप वगैरे करून जातो तर ते टेम्पररी झालं, त्यावेळेस मेकअप करून जाणं ही लावण्याची प्रक्रिया झाली. आणि जर तुम्हाला कायमस्वरूपी जर चांगलं त्वचेला ठेवायचं असेल तर आतून घेणं हे कधीही चांगलं राहील. तर स्किन ग्लोसाठी आयुर्वेदामध्ये सर्वात उपयोगी आणि घरगुती उपाय कोणता आहे का? स्किन ग्लोसाठी ज्यांना कुणाला स्किन ग्लो करायची असेल त्यांच्यासाठी हा एक अत्यंत चमत्कारी ड्रग आहे, ते म्हणजे हरितकी. हरितकी ही काय आहे, एक रेचन करणारी म्हणजेच जुलाब करणारी एक औषधी आहे. ती केल्यानं काय होतं तर पित्त जे शरीरातील वाढलेलं असतं त्याचं शमन होतं. पित्त शमन झाल्यामुळे काय होतं, जी काही रक्तदृष्टी झालेली असते आपल्या शरीरामध्ये ती रक्तदृष्टी कमी होते. रक्तदृष्टी कमी झाल्यामुळे काय होतं, ॲटोमॅटिकली आपल्या जे काही कॉम्प्लेक्शन असतं ते चेहऱ्यावरती दिसायला लागतं. हरितकीचा असा एक फायदा आहे की ती आपलं रेचन करून पण जी आपली अग्नीची जी मांद्यता असते, म्हणजे अग्नीचं जे फायर असते की अग्नी म्हणजे आपल्या शरीरातली एक पचवण्याची क्षमता, तिला हॅम्पर होऊ देत नाही. त्यासोबतच जर आपण दररोज 15 ते 20 मिनटं जर प्राणायाम केलात तर तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो हा तुम्हाला दिसून येतो. त्याच्यासोबतच जर जे काही आपण कॉफी चहा वगैरे घेतो, जी ड्रिंक्स, ती जर ड्रिंक्स आपण कमी केलात तर त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला लवकर दिसायला सुरुवात होतात. त्यासोबतच आणखी एक आम्ही आमच्या शास्त्रानुसार 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं एक ऑइल आहे जे बरेच जण आता मार्केटमध्ये पण वापरतात आणि बरेच कंपन्या त्यांना प्रमोटसुद्धा करतात. त्याचं नाव आहे कुंकुमादी तेल. जर ते तेल आपण रात्री दररोज 3 मिनटं जर चेहऱ्यावरती मसाज केली तर त्याचेसुद्धा खूप छान प्रकारे रिझल्ट आपल्याला ग्लोसाठी बघायला मिळतं. जसं की आता स्किन ॲलर्जी असते, खूप जणांना इन्फेक्शन होतात लवकर, त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे आयुर्वेदानुसार? आता स्किन ॲलर्जीचा हा जो कन्सेप्ट आहे ॲक्च्युली आता आपण बघतो बऱ्याच जणांना डॉक्टर सांगतात किंवा बरेचसे वैद्य सांगतात की बाबा तुम्हाला आता उन्हाची ॲलर्जी आहे, पाण्याची ॲलर्जी आहे किंवा एखाद्या फुलाची ॲलर्जी, एखाद्या याची ॲलर्जी आहे. पण ती कधी होते, जन्मापासून असते का उन्हाची ॲलर्जी? नाही, ती कधीतरी एखाद्या 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर ॲलर्जी होते. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, आपलं शरीरमध्ये काहीतरी बदल झालेला आहे, आपण नाही बदललो, शरीरामध्ये काहीतरी बदल झाला. तर त्यावेळेस आपण काय विचारायला करायला पाहिजे, बाबा एक 6 महिन्यापूर्वी आपल्याला ती गोष्ट पचत होती, सहन होत होती, पण आता नाही होत. तर म्हणजे काय झालं, ती गोष्ट पण अस्तित्वात आहे, आपण पण अस्तित्वात आहे. या पिरियडमध्ये काय झालं तर शरीरामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. तर आपण तो बदल ओळखून शरीरावरती ट्रीटमेंट करायला हवी, जेणेकरून की जे काही आपल्याला ॲलर्जी आहे ती
ॲलर्जीपासून सुटका मिळेल. आणि आजकाल मी आता बरेचसे पेशंट बघतो माझ्याकडे जे काही येतात, त्या ॲलर्जीचे भरपूर पेशंट आजपर्यंत क्लिअरली पण केलेले आहेत. इवन 3 ते 4 महिन्याच्या केसेसमध्ये, ज्यांना की 4-4, 8-8 वर्षापासूनची ॲलर्जी होती, ती भले कशाची पण असू द्या, धुळीची असू द्या किंवा अंगावरती चकती येणं. आता ॲलर्जी म्हणजे काय, सामान्यतः साधारण माणसाला समजा एखाद्या गोष्टीची काही इजा होत नाही, पण तीच जर एखाद्या त्याच गोष्टीचा जर मला एखाद्या शारीरिक त्रास होत असेल तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ॲलर्जी म्हणतो. यामध्ये आधुनिक शास्त्रानुसार काय म्हणणं आहे त्यांचं, तर सामान्य जे माणसं असतात त्यांच्यामध्ये काय होतं, समजा एक फॉर एक्झाम्पल हा ॲलर्जन आहे, हा संपर्कात आला तर किंवा शरीरात गेला तर त्याच्या विरुद्ध शरीर काय करतं, अँटीबॉडीज तयार करतं IgG नावाच्या. तर ज्या व्यक्तीमध्ये ॲलर्जी असते, समजा तुम्हाला एका गोष्टीची ॲलर्जी आहे, तुमच्यामध्ये जर तो पदार्थ गेला, तुम्ही त्या पदार्थाच्या संपर्कात आलात, तर त्यावेळेस काय होतं, तर ज्या व्यक्तीचे जे सबस्टन्स जे आतमध्ये गेलं ते ॲलर्जन, आणि तुमच्यामध्ये IgG प्रोड्यूस न होता IgE प्रोड्यूस होतं. ते IgE आणि ॲलर्जन्स दोघं मिळाल्यामुळं हिस्टॅमिन नावाचा एक केमिकल म्हणजे पदार्थ जो असतो शरीरामध्ये तयार होतो. आणि हिस्टॅमिन तयार झाल्याच्या नंतर त्यामुळे जे काही रासायनिक प्रक्रिया शरीरामध्ये होऊन शरीरावरती पित्ते उठणं, फोड उठणं हे तयार होतात. हा जो ॲलर्जीचा प्रकार आहे हा आपण पूर्णतः आयुर्वेदाच्या सहाय्याने कमीसुद्धा करू शकतो. सर, आता जेवढे महागडे प्रोडक्ट तेवढा परिणाम चांगला, याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, आता आपलं कसं झालेलं आहे, एक प्रत्येकाचंच आपण हा करतोय, तो करतोय, तो महागडे करतोय, म्हणजे महागडी गोष्ट आहे म्हणजे आपल्याला काय वाटतं ती चांगली आहे, ती भरोशाची आहे. आता उदाहरणार्थ बघायला गेलं तर आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण काय करायचो, जे म्हणजे दात घासण्यासाठी जी वापरायचो ती गौरीचं म्हणजे शेणाची जी गौरी असायची, तिची जी राख असायची, ती राख आपण दात घासण्यासाठी वापरायचो. आणि आता काय करतोय, तीच वापरतोय. आपण काय बघतोय, पेस्टमध्ये बघतोय, तुमच्या पेस्टमध्ये चारकोल आहे का, चारकोल असेल तर ती पेस्ट वापरतोय. म्हणजे आपण काय करतोय, त्याच गोष्टीकडे चाललोय पण पैसे देऊन चाललोय. आपल्याला फ्रीवालं नाही पाहिजे, जी काही कॉस्टली आहे त्यांच्याकडे जाण्याची आपली प्रवृत्ती वाढलेली आहे. तर ह्या गोष्टी, तसंच दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणी आपण जर बघितलं असेल तर आता आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही आंघोळ करते वेळेस थोडंसं वाटीभर ग्लासभर पाण्यामध्ये दूध टाका आणि त्यांना आंघोळ करा. पण आपण ते न करता काय करतोय, आमच्या डव सारख्या साबण जे आहेत त्यांच्यामध्ये मिल्क आहे, इसमे मिल्क आहे म्हणतात, ते मिल्कवाली साबण आपण वापरायला लागतो. म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल आहेत त्या सोडून आपण महागड्या प्रॉडक्ट्सच्या मागे आपण स्वतःहून लागलोय. ते एक प्रकारचं आता ट्रेंड झाले. बाकी त्याच्या पाठीमागे असा काही हा मेन महत्त्वाचा उद्देश नाही. आता जसं की सोशल मीडियावर जे स्किनबद्दल सांगणारे असतात किंवा काही ॲड येतात ट्रेडर्सच्या, ते कितपत सुरक्षित आहेत? हां, तेच आता आपण जे पूर्वीच एक डिस्कशन झालं आपलं त्याच्यावरती, जसं की गाडी वगैरे किंवा 4 व्हीलर किंवा मोबाईल वगैरे घ्यायचा असेल तर आपण काय करतो, 4 मित्रांना विचारतो. तसंच तुम्ही, माझं म्हणणं आहे, कोणतीही गोष्ट कोणावरतीही ब्लाइंडली विश्वास ठेवून करण्यापेक्षा आपण 1-2घांचा सल्ला घेतलेला हा कधीही चांगला. प्रत्येक आयुर्वेदामध्ये प्रत्येकाला एकच स्किन केअर चालतंय का? म्हणजे नाही, आम्ही आयुर्वेदामध्ये प्रत्येकाची स्किन केअर ही वेगवेगळी सांगतो. आता स्किन केअरमध्ये सर्वात महत्त्वाचं आलं तर आता आयुर्वेदामध्ये ज्या काही रुटीन सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम रुटीन आली सकाळी उठल्यानंतर दात घासणे म्हणजे दातामुळे पण आपले चेहऱ्यावरती असल्यामुळे सौंदर्य असतं. जर तुमचे दात छान दिसतील तर तुमचा चेहरा छान दिसतो. तर आपलं दात घासण्यापासून आलं सुरुवातीला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते ती म्हणजे उठल्याच्या नंतर शौचाला जाणे. तर शौचाला आपण कधी जायला हवं, तर सूर्योदयाच्या अगोदर प्रत्येकानं शौचाला जायला हवं. कारण काय असतं, जे काही आपल्या शरीरामध्ये मल पडून असतो तो आपण जर सूर्योदयाच्या अगोदर जर बाहेर टाकला तर चांगली गोष्ट. जर दुसऱ्या उशिरा टाकला तर काय होतं, तेच जे काही मल असतो तो आपल्या आजूबाजूच्या आतड्यांनी ओढला जातो आणि त्याच्यातले जे काही ड्रायनेस असते म्हणजे ओलावा असतो तो आपल्या शरीरामध्ये परत टॉक्झिन्सच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये मिसळतो आणि त्याच्यापासून भरपूर काही आजार होतात. आपण बघतो की बाबा ज्यांना कुणाला कॉन्स्टिपेशन होतं, म्हणजे ज्यांना कुणाला 2-3 दिवस लूज मोशन किंवा स्टूल पास होत नाहीत, त्यांची जर 2 दिवसाला जर स्टूल झाली तर ती स्टूल कशी असते, कडक असते, एकदम दगडासारखी पण कडक असते, एवढी कडक होते. म्हणजे काय असतं, त्याच्यातला जे काही ओलावा असतो तो बॉडीच्या इंटेस्टाईनना वगैरे ऑब्झर्व करून घेतलेला असतो, त्यामुळे ते गोष्टी आढळतात. जसं की सर आता खूप जण म्हणतात की सननं पण खूप इफेक्ट होतो, तर सनस्क्रीन बद्दल आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे? हां, सनस्क्रीन हा कन्सेप्ट, आता सनस्क्रीन जर लावायचा विचार करायला गेला तर हा एक मुद्दा साहजिक आहे. सनस्क्रीन ही प्रत्येकाने वापरायला हवी, पण सनस्क्रीनचे पण बरेचसे काही असे मुद्दे आहेत की तिच्यामध्ये आपण बघितलं का, तुम्ही जर सनस्क्रीनवर बघितलं तर 2 कंटेंट असतात. SPF नावाचा एक कंटेंट असतो 30 आणि 50.
तर 30 काय करतो 98% कव्हरेज देतो आणि 50 काय करतो तो 99% कव्हरेज देतो. सनस्क्रीनवरती पण असं एक लाईनमध्ये लिहिलेलं असतं की इट कांट प्रोव्हाइड 100% प्रोटेक्शन फ्रॉम सन, म्हणजे ती 100% आपल्याला देऊ शकत नाही प्रोटेक्शन सनपासून. तर आणि तिचे ॲप्लिकेशन पण खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. आता आपल्याकडले जे काही आपल्या एरियातले म्हणा किंवा आपल्या भारतातील जे काही विद्यार्थी किंवा लोक जे काही आहेत ते दर 2 तासाला क्रीम लावणं कुणाच्यानं शक्य होणार नाही. सनस्क्रीन जर तुम्ही 2-2 तासाला लावला तरच ती प्रोटेक्शन देईल. आणि ती प्रोटेक्शन कशापासून देते तर उन्हापासून देते. आता आपण बघतो की जे काही फॉरेनर्स येतात, बीचवरती बसतात, फुल उन्हाचा स्वाद घेतात, तर ते आता ॲक्च्युली आपल्या इंडियन रुटीन्सकडे वळत आहेत आणि आपण काय करतोय तर त्यांच्या रुटीन्सकडे चाललो आहे. आपण काय करतोय, घरात जरी असलो तरी सनस्क्रीनचा वापर करतोय. वापरायचं झालं तर ती एक कॉन्ट्राव्हर्शियल स्टेटमेंट देण्यापेक्षा ती एक वापरली तर चांगलीच गोष्ट आहे, पण तिचे जे काही रुटीन्स आहेत ते प्रॉपरली न पाळल्यामुळे तिचे काही रिझल्ट आपल्याला भेटणार नाहीत आणि रिझल्ट जर भेटत नसेल तर ते वापरण्यात काही अर्थच नाही. मग सर ते टॅनिंग होते खूप जणांना उन्हापासून, मग त्याला रोखण्यासाठी काही उपाय आहे का? हां, टॅनिंगसाठी खूप छान प्रश्न विचारलात. आता टॅनिंगसाठी जे काय आपली दैनिक रुटीन दिनचर्या मी सांगत होतो, मधामध्ये स्किप झाली. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आंघोळीच्या पूर्वी शरीरावरती तेल लावायला हवं. तेल लावून त्याच्यानंतर आंघोळ करायला हवी किंवा व्यायाम करायला हवा, त्यानंतर आंघोळ करायला हवी. जे काही आपण नॅचरल आता सनस्क्रीन बघतो त्याच्यामध्ये काय असतं ते इमल्शन तयार होतं क्रीममध्ये. त्याच्यामध्ये पण ऑइल आणि थोडंसं मॉइश्चरायझर मिक्स करून त्याचं इमल्शन तयार केलेलं असतं, तेच आपण लावतो. तर तुम्ही शरीरावरती तेल जरी लावलात, तेल पण एक प्रकारे आपल्याला एक तर त्वचेला पण ओलावा ठेवतं, त्वचेला पण मेंटेन ठेवतं आणि जे काही सन प्रोटेक्शन असतं ते पण एक छान प्रकारे काम करतं. आपण पूर्वीचे सगळे आपले आई वडील आपल्याला लहानपणापासून तेल लावायचे, हाताला, पायाला, चेहऱ्याला, तोंडाला लावायचे. पण आजकाल ते आपल्याला नको वाटते, चिपचिप वाटते, त्याच्यामुळे आपण लावत नाहीत. पण त्यासारख्या गोष्टी आपण लावायला हव्यात, करायला हव्यात, म्हणजे सन टॅनिंगपासून पण आपल्याला रिलीफ भेटून जाईल. सर जसं की काही जणांना खूपच सवयच असते ते सनस्क्रीन लावायची, त्याच्यापासून काही साईड इफेक्ट तर होत नाही ना? नाही, साईड इफेक्टचा असा प्रत्येक कोणत्याही गोष्टीचं जर साईड इफेक्ट बघायला गेलात तर प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट असतात, पण ते लावण्यावरती. आता ॲक्च्युली आपल्याला पण शरीरावरती रेज यायला पाहिजेत, पडायला पाहिजेत, त्याच्यामुळं की आपल्या शरीरामध्ये पण कॅल्शियम वगैरे या काही गोष्टी ज्या काय असतात त्या सूर्यापासून आपल्याला भेटतात. तर सनस्क्रीनचे साईड इफेक्ट तर आतापर्यंत जाणवलेले नाही आहेत आणि आपल्याला लावायलाही काही हरकत नाही. आता बरेचशा त्याचे कॉन्ट्राव्हर्शियल स्टेटमेंट आहे की त्यापासून कॅन्सर होतो, हे होतो, पण ती 100% आपण तिचं तंतोतंत पालन करत नाही. त्यामुळे ती 100%च आपले काही सूर्यकिरण आतमध्ये जाण्यापासून रोखत नाही. तर असं काही तेवढा साईड इफेक्ट आजपर्यंत तर जाणवलेला नाही. सर आता खूप जणांचं म्हणणं असतं की आम्ही काळे दिसतो, तर आम्हाला आता आमची त्वचा गोरी करायची, म्हणजे जे की प्लास्टिक सर्जरीने करता येते वाटतं. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? सर्जरी केली तर त्वचेचा कलर हा बदलू शकतो, पण विदाऊट सर्जरी त्वचेचा कलर नाही बदलणार, पण कॉम्प्लेक्शन बदलतो. उदाहरणार्थ तुम्ही आता तुमची त्वचा जी आहे ती गोरी आहे आणि माझी सावळी आहे, तर त्या त्वचेमध्ये आपण कॉम्प्लेक्शन आणू शकतो. कॉम्प्लेक्शन म्हणजे कसं थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसू शकते, पण जो ओरिजिनल जो कलर असतो तो कलर हा बदलणं हे कुणालाही शक्य नाही आहे. सर ह्या जे पूर्ण जे आता तुम्ही रुटीन सांगितलं ते म्हणजे ऋतूनुसार पूर्ण चेंज करायचं असतं की त्याला नाही, ऋतूनुसार ऋतुचर्या सांगितलेली आहे आमच्या शास्त्रामध्ये. ऋतूनुसार जसं की आता समजा हिवाळा आला, हिवाळ्यामध्ये आपण 5 मिनिटे त्वचेवरती कोमट ऊन पडू द्यायला हवं. त्याच्यानंतर जसं गरम पाणी जे असतं ते आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वापरायला हवं. उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ केला तरी चालेल. त्यासोबत दुसरी ऋतुचर्यामध्ये गोष्टी आल्यात, म्हणजे दिवसात जे झोपण्याचे प्रकार सांगितलेले आहेत. आपण उन्हाळ्यामध्ये दिवसा झोपू शकतो, बाकीच्या दिवसामध्ये नाही झोपायला हवं. यासारख्या ज्या काही गोष्टी असतात त्या ऋतूप्रमाणे प्रत्येक पेशंटला वेगवेगळे आम्ही सांगत असतो आणि त्यांच्या प्रकृतीनुसार, ऋतू आणि प्रकृतीनुसार प्रत्येकाची जी काही लाईफस्टाईल असते ती वेगवेगळी असते. जसं की सर आता आपण स्किनचे रोग बघतो, त्याच्यावर सर लोकांना म्हणजे कळत नाही लवकर डॉक्टरला दाखवा की कधी दाखवा. जसं की सर आता कुठे डाग पीक पडला, पण ते लोक वाढू देतात, त्याला खूप दिवस दाखवतच नाही, तर ते लोकांनी कधी दाखवा म्हणजे सर टाईम? त्वचेचा आजार हा कसा असतो, जेवढा लवकर दाखवला तेवढा लवकर त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटतील, डायग्नोसिस होईल आणि लवकर आराम भेटेल. जसं जसं त्वचेचा आजार हा स्टबर्न होत राहतो, म्हणजे दीर्घकाळ कालावधीसाठी राहतो, तर तसा तसा तो आजार जो असतो तो ट्रीट करण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांना, वैद्यांना पण तो अवघड जात असतो. त्यामुळे प्रत्येकाने जेवढं लवकर असेल तेवढं लवकर दाखवायला हवं. आणि त्वचेचा आजार हा फक्त त्वचेचंच दाखवतो असं नाही, काही असे त्वचेचे सिग्नल्स असतात जे की आपल्या शरीरातील सुद्धा जे काही एखादी सिस्टीम बिघडली किंवा शरीरातील काही आजार असेल त्याचं पण एक प्रतिबिंब म्हणून त्वचेवरती आपल्याला दिसतं. त्यामुळे सगळ्यात अगोदर जेव्हा त्वचेचा आजार असेल तेव्हा आपण जवळच्या डॉक्टरशी संपर्क करायला हवा.
जसं की सर आता उपचार चालू आहे समजा आयुर्वेदिक माझा कुठं, तर कोणत्या अशा गोष्टी टाळाव्यात की ज्या खाण्याच्या असू दुसऱ्या कोणत्या असू? हां, आता खाण्यापिण्याच्या गोष्टी जर झाला तर त्यामध्ये आम्ही मॅक्झिमम पेशंटना सांगतो टाळण्यासाठी तुम्ही काय करा, दही, ताक, लोणचं यासारख्या जर गोष्टी जास्त प्रमाणामध्ये खाण्यात असतील तर त्या कमी करा. त्यासोबतच चहा, कॉफी, दूध या ज्या गोष्टी असतात त्या पण जर वाढल्या असतील तर कमी करायला सांगतो. त्यासोबत बेकरीचे आयटम झाले, टोस्ट, ब्रेड, केक, सँडविच, पिझ्झा, बर्गर ह्यासारख्या पण गोष्टी कमी करायला लावतो. नंतर ज्या काही गोष्टी असतात चायनीज, नूडल्स, डिझर्ट यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या पण पेशंटनी ज्या असतात ते कमी खायला हव्यात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इडली, डोसा, सांबार ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर घरी बनवत असेल तर चांगली गोष्ट, पण जर बाहेरच्या जर गोष्टी आपण वारंवार खात असेल तर त्यासुद्धा त्वचेवरती आपल्या इम्पॅक्ट करतात. खाण्यासाठी जर म्हणलं तर आम्ही सांगतो पेशंटला जे काही तुम्हाला पचनासाठी योग्य असतं ते थोड्याशा अल्प मात्रेमध्ये खायला काही हरकत नाही, पण जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच खाया आणि जेवढं पचेल तेवढंच खायला हवं. सर तुमचा म्हणजे आता जे तरुणांसाठी काय सल्ला असेल या स्किन रुटीनबद्दल असं काय? तरुणांसाठी सल्ला म्हणजे तुमच्या त्वचेवरती आणि तुमच्या केसांवरती प्रेम करा. जसं आपण अगोदर सांगितलं, तुमचे जे काही केस तुम्हाला सोडून जातात, म्हणजे असं सोडून जात नाही जसं की आपला मित्र, आपली मैत्रीण किंवा आपलं प्रिय जे कोणी असतील किंवा आपल्या फॅमिलीतले मेंबर असतील ते आपलं असे सहज सोडून जात नाहीत. जर आपण त्यांच्यावर प्रेम करत राहिलो तर ते पण आपल्यावर प्रेम करतील. तसंच तुम्ही केसांवरती, तुमच्या त्वचेवरती प्रेम करा, म्हणजे ते काही ते त्वचा पण तुमची निरोगी राहील आणि तुमचे केस पण तुमच्यासोबत राहतील. हा माझा सगळ्या तरुण पिढींना असा एक संदेश असेल, एक मेसेज असेल. तर आता सरांनी सांगितल्याबद्दल जसं की आपल्या मनात जे जे लहान लहान मोठे मोठे प्रश्न असतात सरांनी पूर्ण सगळं व्यवस्थितपणे आपल्याला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कधी काही वाटलंच असेल तर आम्ही सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सरांचा ॲड्रेस पण खाली दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सर, तुम्ही खूप वेळ देऊन आलात तुमचा. धन्यवाद.